जगाच्या मालकानं चोखोबऱ्यांच्या डोळ्याचं पाणी पुसलं, चोखोबऱ्यांच्या बायकोच्या डोळ्याचं पाणी पुसलं. 27 दिवस विश्वाचा नाथ साडी नेसून चोखोबऱ्याच्या बायकोचं बाळंतपण करीत होता. बाळंतपण केलं. 13व्या दिवशी नाव ठेवायचा कार्यक्रम केला. तुमच्याकडे कितीव्या दिवशी नाव ठेवायचा कार्यक्रम केला? कर्ममेळा नाव ठेवलं. मुलगा झाला चोखोबऱ्यांना. काय झाला? मुलगा झाला. जगाच्या मालकानं बाळंतपण केलं, पोरगा झाला. 13व्या दिवशी विश्वाच्या नातानं कानात कर्ममेळा नाव ठेवलं चोखोबऱ्यांच्या मुलाचं नाव. अख्ख्या गावाला साखर वाटली. 1 महिना गेला आणि 1 महिन्यानं चोखोबऱ्याला आठवलं तिथं निर्मलेच्या घरी आपली बायको बाळंती नाही. किती महिन्यानं? आपण पंढरीला गेल्या गेल्या आपल्याला घर आठवतो. महिनाभर चलतो खरा, पण पंढरपुरात पाय ठेवलं की त्याला वाटतं आता पटकन द्वाद सोडायचे, 7 महिने घरी यायचं. नांगरायचं राहिलंय, पेराचं राहिलंय, उपसायचं राहिलंय. त्याला संत म्हणायचं ना, आपल्याला माणूस. आपण तिथं जाऊनही फायदा नाही, संत नाही जाऊनही फायदाच. 1 महिन्यानं कळलं की आपली बायको बाळंतीन होती. काय झालं असं तिचं बाळंतपण 4-5 दिवसावर आलत आणि आपण त्या एकटीला रागाच्या भरात टाकून आलो. आणि मग इकडं बहिणीला म्हणले, निर्मले माझी बायको बाळंतीन होती, तुला सांगायचं इसं. ती म्हणली, दादा बिनाकली आहेस का काय? अरे मला तरी सांगायचं, मी तरी गेली असते, मी तरी वहिनीचं बाळंतपण केलं असतं ना. अरे येड आहेस का दादा? अरे जा पटकन. पण बहिणी मारस ती रिकाम्या हातानं पाठविल का? घरात अन्नाचा कण नसला तरी शिदोरी बांधून देते तिला. बहीण म्हणायची महाराज, ती रखमाईचाच अवतार असतो. अशी भलीगच्च शिदोरी बांधून दिली आणि जा म्हणे चोखोबऱ्याला घरी. आता चोखोबऱ्याने शिदोरी डोक्यावर घेतली आणि बायकोकडे निघाले. किती? 1 महिन्यानी. लगेच देवाला कळलं. काय कनेक्शन म्हणायचं? देवाला कळलं. गबाळ तिकडून निघालं. ते म्हणे, वहिनी आता नावही ठेवून झालं, वहिनी आता बाळंतपणही झालं, गावाला साखरही वाटून झाली, आता मला जाऊ द्या, निरोप द्या. ते म्हणे, नग थोडं राहा. ते म्हणजे नग ती आल्यावर गोंधळ होईल. मी नग, मी आता जातो. जगाचा मालक निरोप घेतोय. निघाल्या महाराज निर्मला. देव आले लगेच. चोखोबराय आले महाराज. चकोऱ्याने बायकोला विचारलं, बाई बघा, संतांच्या बायका सगळा राग विसरला तिनं. महिनाभर नवरा आपल्या सोबत नाही याचा विचार नाही केला. आपल्या नवऱ्यानं आपल्या बाळणपणाच्या काळात साथ दिली नाही असा विचार नाही केला. आपला नवरा आपल्या एकटीला टाकून गेला असा विचार नाही केला. संतांची बायको आहे ती. संतांसारखीच हसत मुखानं आपलं लिकरू बापाच्या हातात दिलं. म्हणली, बघा किती गोंडस बाळ झालंय हो. संतांचीच बायको महाराज ती. संतांसारखीच सगळा राग विसरला ना आपलं लिकरू बापाच्या हातात दिलं. चोखोबऱ्यांना, स्वामी बघा ना किती देखणं लिकरू झालंय. सोयरा, मी नव्हतो तर त्रास झाला ना तुला? कोणी केलं ग बाळंतपण? कसं झालं? बोलता बोलता सोयराबाई म्हणल्या, तुम्हाला वय गाठ पडले असतील ना तिथंच ननंदबाई. रस्त्यानं जाताना तिथं घनसावंगीत तुमची भेट नाही का झाली? ही काय, तुम्ही यायच्या तासभरच आधी निघाल्या होत्या. इथंच भेटले असतील ना घनसावंगीत. तुम्ही त्याच वाटेनं आले ना. घनसावंगी मार्गेच आलो. ती काय त्या बोरगावच्या मार्गे, आपल्या त्या पिपळगावच्या मार्गे आलो. मग तुम्हाला भेटला नाही? अगं इडीस का तू? महिनाभर तिच्यापाशीच राहून आलोय मी आणि मला काही खोटं बोलती? अगं तिच्यापाशीच महिनाभर राहिलो, तिच्याच हातचं खाल्लं, तू म्हणती ती इथं होती. बर चला मी खोटं बोलते. ही काय हो का, ही बायका हो का, बायका हो का, हो का हिथंच होत्या हो का, सोडवाय आलत्या. ह्यांना विचारा बरं, होय ग माय मावल्यो, होती का नाही निर्मला हित? बरं मी खोटं बोलून एवढ्या खोटं बोलत्याल का? एवढ्या खोटं बोलत्याल? मी एक खोटं बोलाल एवढ्या? हो का ह्यांनीच सोडवलं बघा. हो का हीच होत्या इथं दारापाशी सोडवाय. ह्यांनीच कुकू लावलं, ह्यांनीच चोळी भरली, ह्यांनीच पाठवलं. हो का ह्या बायकांना विचारा. खरंच का ग माय मावल्यो? होय हो, त्या निर्मला होत्या म्हणून तर बाळंतपण झालं, म्हणून तर लेकरू हातात पडलं. लय त्रास झाला तुमच्या बायकोला. हो काय तुमची बहीण हो, घाण ना घाण काढली हो तुमच्या बायकोची.
बाळणपण केलं हो तुमच्या बायकोचं स्वतःच्या हातानं. चोखवरांच्या डोळ्यातनं पाणी आलं. चोखवराय जगाच्या मालकाकडे हात करून म्हणतात, देवा मी साधं तुझं मुखात नाव घ्यावं की रे, पामर माणूस आहे मी, देवा काय केलं? कधी काय सोन्याच्या ताटाच्या तांद्यानं अपेक्षा नाही केलं, तो अभिषेक नाही केला तुझा, कधी तुला वेळेवर भजलंही नाही देवा, कधी तुझं फार 8 सायासही नाही केलं देवा. सहज मुखाने नाव घेतलं विठ्ठला, तुला स्मरलं विठ्ठला, किती मन मोठं आहे रे तुझं, काय प्रेम म्हणायचं रे विठ्ठला. माझ्या बायकोचं बाळणपण स्वतःच्या हातानं केलं की रे विश्वाच्या नाथा. एवढं कसं प्रेम रे तुझं विठ्ठला, काय देव आहे बघा ना. तरी लोक म्हणतात देवाचं नाव काय देतो. जगाच्या मालकाची कृपा म्हणावी की जगाचा मालक फक्त मुखात त्याचं नाम घेतलं तर आयुष्यभर राखण करतो. मग ज्ञानोबा म्हणले संसार सुखाचं करायचं काय अवघड आहे. जिथं लग्न नामदेवरायांचं, नवरी राजाई, वरमाय गुणाई, वरबाप दामोशेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पांडुरंग असेल, तो संसार दुःखाचा असेल का? मावघाची संसार सुखाचा करी अवघाची का? कारण ज्ञानोबरायांचा अभंग आहे, महान आत्मा यस्य सहायती महात्मा. ज्यांचं हृदयच मोठ आहे त्यांना तर संत म्हणावे. पण आमच्या कलियुगाची मेंटॅलिटी, देवाला मानणारी मूर्ख आहेत, न मानणारी शहाणी. आले का जागेवर? तुम्ही जागेवर आले का? फिरत जा पण येत जा, हे की नाही? हे लोक आहेत, हे तर भाटा जेवणारा सुशिक्षित आहे आणि बसून जेवणारा गावंढळ आहे. हे तर चपला घालून स्वयंपाक करणारी बाई हाय क्लास आहे आणि डोक्यावर पदर घेऊन स्वयंपाक करणारी बाई अनक्लास आहे. या कलियुगात वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. वारे वा, नजर पण नजर आहे तुमची लाका. हा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. तुमच्या नजरेत वरातीत नाचणारी पोरगी फ्री माइंडेड, हाय क्लास, आणि इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावणार त्यानं माळ घातली त्यो महाराज. ऐका कलीचे मैमान असच्या सिरजले जन करते है ना ऐका कलीचं महिमान असत्याशी. इथे जनाई वर्णन करतात बघा. पुण्यवंत पाताळे लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. पुण्यवंत पाताळे लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. स्वर्गाचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. स्वर्गाचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. देवा काय जग आहे रे तुझं. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. नामदार म्हणतात बघा, लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे. उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे. आता हे कळायला तुका म्हणे येते पाहिजे जातीची. कारण हे कसं आहे, हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. ते कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही. त्याला म्हणायचं कूट. मुंगी व्याली शिंग झाली, मुंगी व्याली शिंग झाली. तिचे दूध किती 17 रांजण भरले, तिचे दूध किती 17 रांजण भरले. पिले 12 हत्ती,
मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली. कोण व्याली? तिचं दूध 17 रांजण भरले. कुणाचं? किती दूध? हा, पिले 12 हत्ती. तुम्ही म्हणताल रांजण बारकी असते. किती पिले? कुणाच दूध असत का? नाही म्हणू नका. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. नामदेवराय म्हणले विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. अरे खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाही. हे खरे वनात का असं गीत गाय. कुठं? कोण? म्हणजे कासव वनात असतो? नाही का कीर्तन महाराज बरं का? वनात कास काय ढेकळं कळणार आहे का? हे कलियुग आहे. इथं असंच चालतं. कर्म कमी बोवा वाटायला असतं. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे दिला कशाला? कोटीचा बंगला बांधला, बंगल्याला नाव मातृपितृ छाया. म्हणलं लय धार्मिक आहे काही की. त्याच्या दारात गेल्यावर कळलं मातृवट्यावर पितृवट्यावर छाया खटावर आग लागू तुझ्या बंगल्याला. तू लिहितो कशाला? इथं फक्त दिखावा महाराज. कल्पनेची बाधा न हो. ही संत मंडळी द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान आणि तया कैची कीर्तन घडेल ना. आम्ही द्वैत जगणाऱ्या माणसाला जयाचे आहिक धड नाही, तयाचे परित्र पुस्सी काही. अहिक म्हणजे जगणं, ज्याचं जगणंच धड. धड म्हणतो ना आपण. वागायचं सोड, ही धड बोलत नाही. धड म्हणजे कमीत 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 कमी धड. धड कळतंय ना? म्हणजे लय चांगलं बी नाही, लय त्याला म्हणायचं धड. अहो हे धड जगत नाही. त्याला तुम्ही विचारता पाप पतन म्हणजे काय? अरे त्याचं जगणं बघ. म्हणजे माणसाला आपण कोणाला मानावं हे कळलं पाहिजे. धनी शहाणा पाहिजे. मग आमच्यासाठी विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल बीत गोत चित्त, विठ्ठल माया बाप स्वता बहीण म्हणून राहता. आमच्यासाठी माऊली सांगतात तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तोही सदा रक्षदा आपदी आमोते. जर राखणारा तू आहेस तर आम्ही मानतोही तुलाच. मग जाईन ना जे माये. आमची वाटही तुझीच ना. कारण आमच्यासाठी मूळचं घर कुठलं आहे? जे मानवते चराचर आधी रचिली पंढरी मग वैकुंठ. हे सामर्थ्य आम्हाला कळलं पाहिजे की कुठून सुरुवात आहे. मग सुरुवात कळली की अवघाची संसार. पण माझा प्रश्न आहे माऊली तुम्हाला, अमापक अपेक्षा करता तुम्ही जगाच्या मालकाकडे. आजपर्यंत आम्ही ऐकलं संसार दुःख मुळ चोहीकडे विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. आजपर्यंत आम्ही ऐकलं सुख पाहे जवा पाडे दुःख पर्वता, दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार. आजपर्यंत आम्ही जेवढं ऐकलं गीतेमध्ये वर्णन आहे उर्दू मूल मद शाकम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांस यस्य परिणानी यस्तम वेद सवेदवित. संसाराचं झाड उलट आहे म्हणे, जमिनीत पंध आकाशात मूळ आहे म्हणे. आणि तुम्ही म्हणता याचं फळ लागेल. अहो याचं फळ झाड उलटन फळ कसं मिळेल? सर्व सुकृताचे अशक्य ते शक्य करायची ताकद जगाच्या मालकामध्ये. हे तरी मान्य आहे की नाही? देव सगळं करू शकतो हे तरी मान्य आहे की नाही? अहो ज्ञानोबा आहे आपण देव करू शकतो ना. तुम्ही म्हणताय ना, मी म्हणताय ना तुम्ही. तुम्हाला हेच कळत नाही मी कोण आहे. अवतार पांडुरंग सेवती साधू संत मनोवेदना. मी कोण आहे? या ज्ञान भक्ती सहज भक्तो एकवटला मज तोची मी ही केवळ तुझं श्रुत ही आहे. मी कोण आहे? आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. जिथं माझ्या ज्ञानाने मी भक्तीची सांगड घातली, भक्तीशिवाय माझं ज्ञान अपूर्ण, तेव्हा मला कळालं. या भक्तीच्या माध्यमातून ज्ञानाची जेव्हा परिपूर्णता झाली तेव्हा मला कळालं मी कोण आहे. ज्ञानदेवे वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्तपीठा. मग मला कळालं की माझ्यात काय सामर्थ्य आहे. आपुल्या संसाठी करोनी जगाच्या मालकानं माझ्यावर एवढी कृपा केली की माझ्यात एवढं सामर्थ्य आहे. माझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे? तर फक्त नामस्वरूपी फरक आहे, फक्त नामाचं अंतर आहे, बाकी काहीच नाही. नामा म्हणे केशवराजा केला नियम. कारण आम्ही काय म्हणतो बोलवणारा चालवणारा कोण आहे? माझ्या तोंडातून बोलवून कोणी घेतलं? हा मग करणार कोण? कळतंय का? मरू दे तिकडे महाराज बरं का. म्हणजे अगदी सोप आहे.
तुकोबराय काय म्हटले, तुका म्हणे माझं बोलविता देव आपुली आबळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. हे कशामुळे चाललंय कबीर मला सांगतात, मीरा आपकी कृपा